जय हरी. एकादश स्कंद भाग 62. आत्तापर्यंत आपण साधकाने सद्गुणांची जोपासना करावी ते 14 सद्गुण नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. आता साधकाची साधना कशी असावी याबद्दल नाथ महाराज आपल्याला सांगतात की सर्वत्र परमात्मा भरलेला आहे, ही खरी संतांची शिकवण आहेच. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून साधक साधना करतो. आपल्या बुद्धीचा पूर्ण निश्चय करून तो असा विचार करतो की परमात्मा माझ्यामध्येच राहतो, म्हणून हा स्थूल देह हालचाल जो करतो तो केवळ त्या परमात्म्यामुळे, आणि परमात्म्याच्या चित्प्रकाशानं सबंध विश्व विश्वरूपानं भासतं. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ज्ञानानं माझ्या दृष्टीला हे दृश्य दिसतं. म्हणजे इथे जो खरा साधक आहे तो असं नाही म्हणत की मी हे दृश्य बघितलं, नाही, तर मला हे कुणामुळे दिसलं? स्वयंप्रकाश आत्म्याच्या ज्ञानानं हे माझ्या दृष्टीला दिसतं. मग द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या 3 प्रकारांनी एकच परमात्मा प्रकाश पावतो. जे जे दृश्य दृश्यपणाला येतं त्याच्या आदी अंती आत बाहेर आत्मस्वरूपच भरलेलं आहे. म्हणून या न्यायाने सगळी सृष्टी भगवंतानंच ओतप्रोत भरलेली आहे हा विचार साधकाच्या अंतःकरणात स्थिर झाला म्हणजे जी जी पंचमहाभूतात्मक वस्तू त्याला दिसते त्यांच्यातील अंतर्यामी असणारा परमात्मा त्याच्या अनुभवाला येतो. हा अनुभव जसा जसा उदय पावू लागतो तसं त्याला या परमात्म्याबद्दलची दृढ भावना वाढत जाते आणि या त्रैलोक्याचा नियंता ईश्वर मीच आहे ही आत्मस्फूर्ती त्याच्या अंतःकरणात स्फुरू लागते. इतकंच नाही तर माझ्या सत्तेनं जग चालतं, मीच कळीकाळाचा नियंता असून विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणाराही तो मीच आहे ही मूळची शुद्ध अहंता साधकाला सहज स्फुरते. आता यातला जो साधकाचा मी आहे तो अहंकाराचा नाही. या आत्मसाक्षात्काराच्या भूमिकेवरून जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा आपणच सर्वांमध्ये भरलेलो आहोत ही प्रचिती येते. मग द्रष्टा, दृश्य, दर्शन हे तिन्हीही नाश होतं, म्हणजे सगळं नाहीसं होतं. त्याचा अहंकार विरून जातो. परमात्म स्वरूप झालेल्या या साधकाला जिकडे तिकडे सच्चिदानंद कोंदलेलं अनुभवाला येतं. या अनुभवावर आरूढ झाल्यावर देव वैकुंठात आहे या बोलण्यात त्याला काहीच अर्थ दिसत नाही. त्याचप्रमाणे देव क्षीरसागरात राहतो हे बोलणं ऐकून त्याला मोठमोठ्यानं हसू येतं. वास्तविक देवा वाचून तिळभरही जागा रिकामी नाही. त्या देवाला एकदेशी म्हणणं या साधकाला पटत नाही. कोणत्या साधकाला? ज्याला आत्मसाक्षात्काराचा ह्या अनुभव आलेला आहे त्याला. वैकुंठ आणि क्षीरसागर सच्चिदानंदाच्या प्रकाशानं म्हणजेच परमात्म्यामध्येच ते प्रकाशतात. तो परमात्मा फक्त वैकुंठामध्ये आहे किंवा क्षीरसागरामधला निवासी आहे हे म्हणणं त्याला पटत नाही. आता ब्रह्माचं वर्णन नेमकं करावं तरी कसं हाही मोठा प्रश्न आहे. कारण श्रुतींनीसुद्धा नेती नेती म्हणून मौन बाळगलं. जिथे सर्वांमध्ये परमात्मा पूर्ण रूपानं भरलेला आहे तिथे त्याचा एकदेशी महिमा सांगणं बरं नाही. आता जसं समजा आपल्याला सांगितलं की अहो या अमक्या लोकाचं घर कुठं आहे, काहीतरी खूण सांगा. तर त्यांनी सांगितलं की ते जा, पुढे जा, ते लाल रंग आहे त्याच्यावर कावळा बसलेला आहे.
आता आम्हाला जर लाल रंगाच्या घराची खूण सांगितली आणि त्याच्यावर कावळा बसलेला आहे म्हणून सांगितलं, आम्ही जर जायला लागलो तर तो आम्ही जाईपर्यंत मुद्दाम कावळा आपली वाट पाहीपर्यंत थांबणार आहे का? नाही. बरं, एकच लाल रंग असेल का त्या पूर्ण घरांना, आजूबाजूच्यांना? वेगवेगळे ते लालच रंग असतील, प्रत्येकाची शेड वेगळी असेल, पण मग आपल्याला कळणार आहे का अमक्या याच घरामध्ये आपल्याला जायचं आहे म्हणून? पण जर समजा तिथे पाटी लिहिली असेल, नाव लिहिलेलं असेल, या व्यक्तीचं हे घर आहे, तर ते एकदेशी महिमा त्यांचा अगदी बरोबर आहे. पण हा एकदेशी महिमा भगवंताच्या बाबतीत सांगणं अशक्य आहे आणि त्याला अर्थच नाही आहे. जो अखंडपणे सर्वात भरून आहे त्याला आवाहन करून एके ठिकाणी बोलवणं, जो सर्वांचं अधिष्ठान म्हणजे आश्रय आहे त्याला आसन देणं, किंवा जो सर्वव्यापी आहे त्याला सिंहासन कल्पणं, या सगळ्या देहबुद्धीच्या कल्पना आहेत. अशा कल्पना करणारी आपली वृत्ती देखील ब्रह्मरूपच आहे असा ज्याला अनुभव येतो त्याला ब्रह्मस्थिती कधीही चळत नाही. म्हणजे तो अखंड त्याच स्वरूपामध्ये तल्लीन असतो. परमात्म्य स्वरूपाचा इतक्या उच्च भूमिकेचा अनुभव यावा म्हणून साधकानं द्वैताची भावना मनानं टाकावी आणि नित्य एकांतात बसून स्वरूप चिंतन करावं. आता इथे परत आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की द्वैताची भावना टाकण्यासाठी एकांतात का जायचं? कारण आपल्याशी बोलणारा एखादा व्यक्ती समोर असेल तर आपण दोघंजणं तिसऱ्याबद्दल बोलू, आणि मग आम्ही जेव्हा दुसऱ्या तिसऱ्याबद्दल बोलू तेव्हा त्या परमात्म्य स्वरूपाला सोडून आपण जीवाबद्दल, विषयाबद्दल, याच विषयांचा गप्पा मारू किंवा याचा चिंतन करू, विचार करू, मनामध्ये हेच सतत ठसल्या जाईल. पण जेव्हा आम्ही एकांतात असू तेव्हा केवळ आणि केवळ मी आणि परमात्मा यांचाच ध्यास लागतो. पण हेही आणखीन अवघड आहे की जेव्हा एकांत साधल्या जातो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांत डोक्यामध्ये भरतो. हा केव्हा? जेव्हा अर्धवट साधना झालेली असेल तेव्हा. एकांत आहे पण त्या एकांतामध्ये खरा मी आणि परमात्मा जेव्हा साधल्या जातो तेव्हा त्या साधकाची साधना फळाला आली असं म्हणता येईल. आता परमात्म्य स्वरूपाचा अनुभव येण्यासाठी म्हणून कुणाचं चिंतन करायचं? तर त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करायचं, त्याच्या गुणांचं चिंतन करायचं, लीलेचं चिंतन करायचं. आणि म्हणून परमात्म्य चिंतन हा खरा परमार्थाचा ठेवा आहे. त्याचा अभ्यास करताना साधकाला अन्नाची, वस्त्राची जर कधी अडचण पडली, आणि पडते, ज्यांना काही किंमत पडत नाही किंवा लोकांनी जी टाकून दिलेली असतात अशी फाटकी तुटकी अतिजीर्ण वस्त्र साधक वापरतो. कारण का? त्याला या इतर गोष्टींमध्ये कोणत्याही पद्धतीची आसक्ती नसते. भाजीपाला, फळं, कंदमुळं हे सगळं खाऊन तो पोट भरतो. जेव्हा ध्रुवानी कठीण तपश्चर्या केली तेव्हा काय खाल्लं होतं? रानामध्ये मिळणारे बोरं खाल्ले होते, नंतर झाडाचा पाला खाल्ला होता, वारा प्राशन केला होता, पाणी पिलं होतं. त्यांनी स्वतःला काय खायला मिळणार याचा विचार केला का? नाही. का नाही केला? कारण तो निस्सीम साधक होता आणि साधनेमध्ये अखंडपणे रत होता. पण आपलं साधन सोडून अन्न, वस्त्र किंवा द्रव्य मिळवण्यासाठी इतरत्र जर तो कोणी जात असेल तर तो खरा साधक नाही. झोळी हातात घेऊन 4 घरी भिक्षा मागावी, पण अन्न वस्त्रापायी पळभरही आयुष्य घालवू नये. कुणी? निस्सीम साधकानी. देह प्रारब्धाधीन आहे, आपलं प्रारब्धच देहाचं सहज प्रतिपालन करतं हे ओळखून खरे जाणते साधक अन्न आच्छादन मिळवण्याची यातायात करत नाहीत. रात्रंदिवस कष्ट केले तरी प्रारब्धात जेवढं आहे त्यापेक्षा एक कणसुद्धा अधिक कुणालाही मिळणार नाही, हे तत्त्व जाणत्या साधकांना पक्क माहिती असतं. ही ज्ञानदृष्टी ठेवून प्रारब्धानं जेवढं मिळेल
तेवढ्यावर चांगला साधक आपला निर्वाह करतो. जर आपण विचार केला बिल्वमंगलांचा, तर ते निस्सीम भक्त होते, अविरतपणे साधना करणारे होते. एकदा त्यांच्या घरी चोरी झाली. बरं, चोरी झाली तर चोरांनी काय केलं, त्यांची पत्नी नीलांबिका हिच्या कानातलं चोरलं. आणि जेव्हा तिच्या कानाला त्रास झाला तेव्हा ती ओरडली, चोर चोर चोर. आणि तेव्हा बिल्वमंगलांना समजलं की त्यांच्या पत्नीने सोन्याचा संग्रह केलेला आहे. आणि त्यावेळेस ते म्हणाले, नीलू, आता ते पत्नीला नीलांबिका म्हणायच्याऐवजी नीलू म्हणायचे, हे नीलू, अगं चोर ते नाही आहेत, तर चोर खरी तू आहेस. कारण गरज नसतानाही तू या सोन्याचा संग्रह केला. त्यामुळे चांगला साधक हा आपला उदरनिर्वाह कमीत कमी कोणत्या पद्धतीमध्ये चालतो त्याचा विचार करतो. म्हणून बिल्वमंगलांना भक्त साधक असं म्हणलेलं आहे. प्रारब्धावरील श्रद्धेनं हा असा साधक सदा निश्चिंत राहतो आणि मोठ्या संतोष वृत्तीनं परमार्थ साधना करतो. आता हा परमार्थ करत असताना साधनेमध्ये जर कधी काही व्यत्यय आलंच, भगवंताच्या अनुसंधानाची पक्की घोडी एकदा लागली म्हणजे देह प्रारब्धानुसार घडणाऱ्या सुखदुःखांच्या घडामोडींनी साधकाचा संतोष अधिकच वाढत जातो. कसा, तर देहाचं प्राक्तन जसं असतं तसं त्याला अन्न वस्त्र मिळतं ही पक्की खात्री त्याला झाल्यामुळे भगवंताच्या अनुसंधानाचं सुख सोडून साधकाचं मन ममत्वानं खाली देहावर येतच नाही. जय हरी.